म्हटलं मी तुम्हाला जमा सामने जो बनता है ना इन्हें 600। हेलो फ्रेंड्स, वेलकम है तुम्हारा हुसैन की न्यू ब्लॉग में। तो मैं जा रहा हूँ आज कोल्हापुर को। आज कोल्हापुर में एक बहुत बड़ा इवेंट होने वाला है। तो जो इवेंट कौन सा होने वाला है वो देखने को ब्लॉग में कंटिन्यू बने रहो। ब्लॉग में नवीन रहते जल्दी जल्दी जाओ, चैनल को सब्सक्राइब करो, बेल नोटिफिकेशन को ऑन करो, ऑल पर प्रेस करो नवीन ब्लॉग देखने को। तो चलो मिलता हूँ मैं तुम्हें थोड़ी देर में। तो आपके अंदर समीर भैया और हरीश मेरे साथ तो समीर भाई और हरीश भी आ रहे हैं मेरे साथ कोल्हापुर को। तो तुमना पर मिला उनकी थी। बाबू भाई इधर तांबे तो है, तो ना हवा चेक करने गई गाड़ी में। तो इधर से हमें हमारे सफ़र को कंटिन्यू करने वाले हैं अभी। तुम्हें कंटिन्यू ब्लॉग में बने रहो। तो तुमने दिखा तुम्हें इवेंट बहुत बड़ा है वो करने लगे। तो अब भी पहुंचे हमें अंकली की नदी पास। तो नदी के पास सब कुछ है। तो नदी देखो सुख सुखिया, अभी धुपकला चालू होने का और नदी सुखिया। तो लोग इधर कपड़े पण धोने लगे, कौन कौन फिरने लगा। तो यो बड़ा ब्रिज अंकली का और ये छोटा ब्रिज। तो हमें पेट्रोल पंप पर था, हमें पेट्रोल डालने वास्ते। तो पैडा डालने वाले गाड़ी में पेट्रोल ठीक है। तो बीच में गाड़ी बंद पिन पड़ी तो क्या करने का, नहीं गाड़ी में पेट्रोल आए तभी पण डाल रहा हूँ। तो ना लगेगा कि क्या हमें हर बार कोल्हापुर को जाने लगे तो हमने ये रास्ते को फुल ट्रैफिक मिलती है। कच्चे दिन में ये रास्ते काम चले तो सर पे क्या मालूम। तो मेरे हर ब्लॉग में तुम्हें देख सकते हैं जहाँ कि ये रास्ते को ट्रैफिक रहती है। कोल्हापुर में एंट्री करने वाले हैं। Roundabout onto NH48, then take the first right. पहुंचे हैं हमें अभी बहुत भटक को लोटस लॉन पास। तो अभी जाएंगे। साथ भाई की आवाज आने लगे बाहर तक। एक दोन तीन अनेक दीदी कुठे आहे? एक दीदीचं अनाउन्समेंट झाले, दुसरी दीदी कुठे आहे? कम ऑन इकडे आता हे बघा 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 वन टू थ्री म्हणल्यानंतर आल्यात नाशिक मुंबई. ओके, तर
जे 5 इथं आहेत 5 तिथं आहेत तर एक एक्स्ट्रा लावायचे आहेत आपण त्यांच्यासाठी, कारण हे आत्ता मारणार, मग त्यानंतर ते गाडीत बसणार, त्यांची गाडी त्यांच्या टायमिंगवर आपण बसवायला पाहिजे आणि त्यानंतर ते सकाळी 8 वाजता जाणार आहे. म्हणून सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की जे हिथं 5 होतं तिने रिक्वेस्ट केल्यात की मला जायला वेळ होणार. जर मी 9च्या आता बॅचमध्ये खेळलो म्हणजे 8 म्हणा 7 म्हणा तर ते पुढे आणि वेळ होणार ना ते स्पर्धेत नाव त्या हे करायला. तर आत्ता हे दुसऱ्या राऊंडमध्ये ह्यांचं नाव नाही आहे, तर हे आता 11 प्लेअर आपण ह्या राऊंडमध्ये घेणार आहोत. ओके, सगळ्यांना कळालं? म्हणजे जायला वेळ होते म्हणून हे लवकर आवरून लवकर 100 मारल्यानंतर तुमचे पाय धुण्याचे चालू म्हणून ते स्वतः पाठवून 100 आपलं टार्गेट काय म्हटलं मी, तुम्हाला जमत असेल तर नाही तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचे व्हिडिओ करून तर एक पायावर सपाटा मारणारा व्यक्ती या इव्हेंटमध्ये येणार आहे. आता तुम्ही मारलं टोटल किती आमचं झालं 138 सपाट झाला. मी ना काय ऑफर दिले, परत 100 मारा, थांबा, 200 मारा, कसं पण तुमच्या स्टॅमिनानं. बट हे म्हणते 800 मी मारूनच घालला जाणार. तुमच्यासाठी मी 10 वाजेपर्यंत तयार आहे उभा राहायला. पब्लिक केली तर चालू दे, पण 800 मारलं हे या व्यक्तीनं असं मी 100% छाती ठोकून सांगू शकते. होऊ दे 3 तास अगोदर 4 तास. आता इथनं गेल्यानंतर काय म्हणणार हे तू 200 मारून आला. टार्गेट किती होतं? 800. त्यांना माझ्यातर्फे एक ऑफर आहे. तुम्ही सर्वांना नमस्कार. आज खरंच आम्हाला खूप अभिमानानं सांगताना आनंद होते की आणि सर्वप्रथम 7 भाईंचा धन्यवाद मानतोय की त्यांनी सदृढ लोकांच्यापर्यंत पहिल्यांदा या मंचावर एका दिव्यांग व्यक्तीला समानतेची संधी दिली, संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी 7 अत्तार आणि त्यांच्या फाउंडेशनचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद मानतोय. 2 मिनिटात आमच्याबद्दल सांगतो. मी संतोष रांजगणे, आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेटपटू. या माझ्या सहकारी आहेत जानकी मोकाशी, या कोल्हापूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला शूटर आहेत. त्याचबरोबर माझे आणखी एक सहकारी आहेत विकास चौगले, हे राष्ट्रीय लेवलचे पॅरा टेबल टेनिस खेळाडू आहेत. आणि हा आमचा मच्छिंद्र माने. आता हा आमचा का म्हणतोय तर आम्ही आणि माझ्याबरोबर आणखी एक 3-4 लोक आहेत की आम्ही सिनियर दिव्यांग क्रीडा क्षेत्रातले आम्ही खेळाडू आहे. आणि आम्हाला खेळत असताना ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना येऊ नये याच्यासाठी आम्ही पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी नावाची एक अकॅडमी सुरू केली आहे. आणि या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही खेडोपाड्यातून घरात जाऊन जे दिव्यांग घरी बसलेले आहेत दिव्यांगत्वाला कवटाळून, ते दिव्यांगत्वाला कवटाळून न बसता त्यांना आम्ही मैदानापर्यंत आणलं. मैदानात आणून त्यांना आम्ही जो काही आम्हाला लागणारा खर्च असतोय ते आम्ही 7 पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व आम्ही दिव्यांग खेळाडू स्वतःची पेन्शन आणि आमच्या स्वकमाईतून करतोय. अजूनपर्यंत आम्हाला कोणतेही मोठं प्रायोजकत्व किंवा स्पॉन्सरशिप आलेली नाही. आणि हा मच्छिंद्र माने याच्याबद्दल आता मी थोडं सांगतो. याचं गाव कामेरी. अवघ्या वयाच्या 3.5 वर्षाचा असताना आणि लहान भाऊ 1.5 वर्षाचा असताना वडिलांचा अल्पशा आजारानं मृत्यू झाला. हा मुलगा आहे. राऊंडला 100 पैकी 100 मार्क या मुलाने मिळवले. लेखी परीक्षा झाली आणि थोडंसं बॅडलक म्हणतोय मी, कारण याचा एक थोडासा एल्बोचा पॉईंट निघाला आणि तो एल्बोचा पॉईंट क्लिअर करून आणण्यासाठी याला पुणे येथे पाठवण्यात आला आणि तिथून मेडिकल क्लिअर करून आण म्हणून. जवळपास 99.99% हा आर्मीमध्ये भरती झाला होता. मेडिकल चेकअपसाठी जात असताना अवघ्या 500 मीटरवर ते हॉस्पिटल होतं. असं कुठं तर तुमचं लहानपणापासून असं काय 2 वर्षापूर्वी असणार. बघा, हे व्यक्ती आपल्यासारखं पूर्ण पाहिजे होती 2 वर्ष आधी हे असं झालं. म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट होती. काही पण होऊ शकते लाईफमध्ये. मग देवानं आपल्याला असं ठेवले. ओके, मग इथं तुम्ही काय म्हणतात पुन्हा असं म्हणजे शुक्र अदा करायला पाहिजे. म्हणजे नशीब आहे आपलं चांगलं. किती म्हणजे एकटा असताना त्यांना फिलिंग होत असेल. एकटा असताना 2 वर्ष आधी एक काय पण करायचे आणि 3ऱ्या वर्षी म्हणजे एक नाही विचार पण करू शकत नाही. तर देवांचा पण तुम्ही एक आभार मानणं व्यक्त करायला पाहिजे की असं आपण बघते अंगावर सापायचे. पण बघा 2 वर्ष आधी असं आणि 2 वर्षानंतर काही त्यांना शरीर किती महत्त्वाचं आहे हे जेवढे पण तगडी आता मी मनापासून घेतो शकतो की आपलं शरीर स्वच्छ सुंदर ठेवा. तिचं आहे तुला किंमत नाही, तिचं नाव आहे ते आता रडत नसतात. ते एकटा असताना रडत असतात. दुसऱ्यांची काय बघून म्हणजे काय विचार करायचं. हा लहानपणापासून आहे तर तुमचे रक्तात ते नव्हते की बाबा आपण लहानपणा 2 वर्ष आधी मग शॉक मग डोक्याला शॉक मग नंतर ते फिलिंग शॉक. अजब आहे, अजब अजब. सर अपघाताने पाय तर गेला पण नशिबाला दोष न देता यांनी मला सांगताना अभिमान वाटतोय आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्राला पण अभिमान वाटायला पाहिजे. जे मला मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळवून द्यायचं आणि याच्यासाठी तो अहोरात्र प्रयत्न चालू राहिला. त्याने आपण आर्मी भरती झालो नाही म्हणून चालतंय, पण मी माझ्या लहान भावाला आर्मीमध्ये पाठवणार, देश सेवा करायला लावणार ही जिद्द पाळली. या 2 वर्षात याच युवकांना आपल्या लहान भावाला आर्मीमध्ये भरती करून दाखवलं.
खरंच खूप अभिमान वाटतोय आम्हाला की आमच्या अकॅडमीला हा असा एक युवक मिळाला आणि या युवकानं आमच्याकडे मागणी केली की सर मला माझं तर स्वप्न अधुरं राहिलं आर्मीचं, पण मी अजून एक ध्येय घेऊन झपाटलोय, मला रात्रंदिवस झोप लागत नाही, मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. आणि आम्ही पॅरा खेळामध्ये थोडंसं आम्ही काम चालू केलं, त्यामुळे त्या संपर्कातून हा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. आणि सातबाई आता मला सांगताना म्हणजे अभिमान वाटतोय या मुलाचा की याचं जे पुढचं स्वप्न आहे ते स्वप्न आहे की आपल्या कोल्हापूरला ऑलिम्पिकचं पदक मिळवून द्यायचं. आणि हा सदृढ असताना मुलगा 1600 मीटरचं रनिंग 4.5 मिनिटात मारतोय. आणि आज मी खरोखर ताजबाई आणि पूर्ण फाउंडेशनचा आणि आयोजकांचा इथं आभार मानतोय की त्यांनी आमच्या एका दिव्यांग स्पर्धकाला काय गट्स असतात आणि जिद्द काय असते आणि चॅलेंज म्हटलं की सातबाई. आणि ते चॅलेंज कसं स्वीकारायचं आणि ते करून दाखवण्यासाठी ती मेहनत लागते, ती कशी करायची हे दाखवण्यासाठी आज तुम्ही बघताय की मच्छिंद्र प्रयत्न करतोय. आम्ही सर्वजण आमच्या अकॅडमीकडून आणि कोल्हापूरकरांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्ही जे आजची सपाटी मारायचं जे ध्येय ठरवलेलं आहे ते पूर्ण आज इथं करून तुम्ही जायचंच आहे. कारण हे जर तुम्ही केलं तर तुम्ही एक रोल मॉडेल म्हणून म्हणजे तुमचं उदाहरण सेट होणार आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की तुम्ही एक असं दिव्यांग आहे की जे खचून न जाता परिस्थितीला न घाबरता की तुम्ही जिद्दीनं लढला की तुम्हाला दाखवून देण्याची संधी मिळाल्या. आणि त्याचा बरोबर धन्यवाद. तुम्ही तजवीज लोकांच्या प्रमाणे जे एका दिव्यांगाला तुम्ही समान स्टेजला संधी देते स्टेज आणि हे मंच उपलब्ध करून दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमची परमिशन असेल तर मी फक्त एक छोटीशी विनंती करतो. व्हिडिओ पडला आता इथं आहे की असं एक खिलाडी आहे पहिल्यांदाच माहिती वय होणार आता त्या व्हिडिओ पडले की वय होणार तर त्यांच्यासाठी ज्या टायमिंगला मी स्कॅनर लावतो त्या टायमिंगला त्यांच्या मनानं तुम्ही त्या स्कॅनरवर पे करा तेवढीच माझी नम्र विनंती आहे. ओके बघा झालं किती जिथे मला दोघं आता माझ्या अंगार कापायला की 2 वर्ष आधी इथं काय म्हणजे शॉक झालेली. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. येणाऱ्या टीचरमध्ये बघा मी पण लहानपासून इथं आले येणाऱ्या टीचरमध्ये इथं जेवण मला कंपनी दिली 1 लाख त्या भावाला सपोर्ट करणार कारण हे कोल्हापूरकर करा आता इथं राहते ते कुठं राहते हां बरं ठीक आहे. तर तेवढे पण तबले या भावाला सपोर्ट करा एवढंच म्हणतो. थँक्यू मच रेस्टॉरंट सपोर्ट लवकरच आता येणाऱ्या बॅचसाठी आपण विश्वास करा. ओके थँक्यू मच. आणि 2 मिनिट यो आहे समीर बा तुम्हाला तुमचा पहिला स्टार्टिंग में बोला था आरिश ब्लॉग और हुसैन ब्लॉग है कॉमेडी रील देखते रहेंगे लाइट ट्रेंडिंग चलते हैं सगळेजण 2-3 जण या माझ्यासोबत या जरा हुसैन ब्लॉग का इनका भी यूट्यूब का चैनल अनिस ये अनिस सर या लवकर बाकीचे तिथे उभारू नका कोण पटपट आला तू पण ये इंस्टाग्राम पर या तुम्ही इंस्टाग्राम को फॉलो करो और भाई को सपोर्ट करो उनको भी सपोर्ट करो जल्दी इधर आपको सादा तरह मिलेंगे। हाँ कैमरे से मजर भाई का भी चैनल है मजर भाई तुम्हारे चैनल का नाम बोलो चैनल का नाम बोलो तो मारलं यस मारलं म्हणजे एवढं त्रास होऊन 800 सपाट्या मारल्यानंतर तिला तिथं घेऊन गेल्यानंतर ते पडलं तरी पण ते परत त्यातनं उठून स्ट्रेचिंग केला पूर्ण स्ट्रेचिंग आणि ते परत रेडी झालं म्हणजे जिथं बघा तिथं राहिली. तिसरी गोष्ट हे 1 तासाचा 800 मारायसाठी किती होतं 1 तास लागतात. हे किती घेतला 31 मिनिट म्हणजे अर्धा तास पूर्वी 800 मारतो. इकडे दीदी इकडे या लवकर फास्ट आवरा चला. तुमच्यासाठी फक्त 2 मिनिट मला द्या जे मी रेडी करणार आहे. हमने काउंट करने लगे इधर से सपाटे मारते हो इधर लाइन से सब जजेस बैठे इधर सामने ये सब जजेस तब दूसरा राउंड स्टार्ट होता है. ये सूर्य को बच्ची नहीं अभी जस्ट हमें बाहर आए थे तो साधु भाई को मिलने वास्ते तो अभी हमें इवेंट देखे ही 2 ये हुए थे 2 राउंड हुई तो अभी हमें जाने लगे 2 राउंड हुए तक 8 बजे इधर तो लेट टाइम होने लगा को परत जाने लगा था तो साधु भाई को मिलने का और जाने का
मला फुल सपोर्ट करायचा आहे. मला बेस्ट मनापासून आभार व्यक्त करतो की या इव्हेंटमध्ये उत्साह आला. थँक्यू व्हेरी मच. रिस्पेक्ट सपोर्ट ही व्यक्ती करायचं काही संबंध नाही. शूट लेने वाले 7 भाई साथ शूट लेने मिल रहा नहीं. हरीश भाई तुम्हें मिलेगी नहीं 7 भाई को, 7 भाई को मिलेगी नहीं. ये चल अभी हमें जाने निकले घर को. तो 7 भाई का इवेंट खला सुने 10-11 बजेंगे. घर को आधे इवेंट मिस जा रहे हैं. पूरा वीडियो तुम ना 7 भाई के चैनल पर देखने मिलेगा. तो चलो